नमस्कार, मी डॉक्टर सरिता वाघमोडे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सणासुदीसाठी पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेणं हे आरोग्यासाठी योग्य आहे का. गणेशोत्सवाचा सण म्हटलं की सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं. सर्वजण अगदी तहानभूक विसरून बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती ही कमी प्रमाणात दिसून येते. त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिली असतात. त्यामुळे साहजिकच घरातल्या सर्व कामांची जबाबदारी ही एकट्या स्त्रीवर येऊन पडते. त्यामुळं अशा वेळी जर पूजेच्या वेळी पाळी आली तर घरातील पूजा कोण करणार हा प्रश्न स्त्रीला पडतो. त्यामुळे साहजिकच याच्यावर सोपा पर्याय म्हणून मध्येच पाळी येऊ नये यासाठी पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतल्या जातात. गौरी गणपतीच्या कालावधीमध्ये ह्या गोळ्या घेण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त दिसून येतं. घरातील स्त्रियांच्या दबावामुळे, मैत्रिणींच्या सांगण्यावरून, ऑन द काउंटर, मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ह्या गोळ्या घेतल्या जातात. गोळ्यांचा डोस किती प्रमाणात घ्यायचा, किती दिवसांसाठी घ्यायचा याची कोणतीही माहिती नसताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्रास मेडिकल स्टोअर्समधून या गोळ्या घेतल्या जातात. खरं तर या गोळ्या घेण्याआधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. कारण कोणाला गोळ्या सूट होतात, कोणाला गोळ्या सूट होत नाही. खरं तर पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. गर्भपिशवीतील अस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम हे जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर श्रेड होतं, म्हणजे रक्ताच्या स्वरूपात शरीराबाहेर फेकलं जातं. एंडोमेट्रियम थिकनेस हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन या हार्मोनमुळे मेंटेन केला जातो. मग जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल वाढलेली असते. त्यामुळे साहजिकच एंडोमेट्रियम श्रेड होत नाही. तर हेच मेकॅनिझम हे पाळी लांबवण्याच्या गोळ्यांसाठी वापरलं जातं. मग या प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या ह्या पाळी लांबवण्यासाठी घेतल्या जातात. म्हणजेच ह्या गोळ्या चालू असतील तोपर्यंत पाळी येत नाही. या गोळ्या साधारणतः पाळी येण्याच्या 3 दिवस आधी चालू केल्या जातात आणि जेव्हा या गोळ्या बंद केल्या जातात त्याच्यानंतर आठवडाभरात पाळी येऊन जाते. ही गोष्ट कितीही सोपी वाटली तरी ती तेवढी साधी आणि सोपी नक्कीच नाही. हे निसर्गाने निर्माण केलेलं चक्र आहे. त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर ते बिघडणारच आणि त्याचे दूरगामी परिणाम हे देखील सहन करावे लागतात. पाळी लांबवण्याच्या गोळ्यांचे शरीरावर खूप सारे साईड इफेक्ट देखील होतात. याच्यामध्ये अंगावर पुरळ उठणं, मळमळ होणं, उलटी होणं, डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा गरगरणं, पोटात दुखणं, खूप घाम येणं, मायग्रेनचा त्रास किंवा मूड स्विंग्स होतात, हार्मोनल डिस्टर्बन्स देखील होतो. त्यामुळे PCOD सारखे आजार होतात. खूप रक्तस्राव झाल्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. यासोबतच वजन वाढतं किंवा शरीरावर सूज येते. ब्रेस्ट लंप होऊ शकतो किंवा जर फॅमिली हिस्ट्री असेल तर ब्रेस्ट कॅन्सर देखील होऊ शकतो. पाळी लांबवण्याच्या गोळ्या ह्या काही आजारांमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. म्हणजे अशा आजार असतील तर या गोळ्या घ्यायच्या नसतात. जसे की हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर जास्त असेल, डायबिटीस असेल, थायरॉईडचा त्रास असेल किंवा क्लॉटिंग डिसऑर्डर म्हणजे रक्तामध्ये गुठळी होण्याचा कोणताही त्रास असेल. कारण की या पायामध्ये गुठळी होऊन किंवा हार्ट अटॅक असे देखील कॉम्प्लिकेशन्स मेजर होऊ शकतात. या गोळ्या एकदाच घेतल्या असं होत नाही. वारंवार दिवाळी, कोणतेही धार्मिक कार्य, सत्यनारायणाची पूजा, लग्न किंवा कोणतीही लॉंग ट्रिप, फॅमिली फंक्शन अशा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत वारंवार या गोळ्या घेतल्या जातात. त्यामुळं असे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता ही वाढते. एकदा गोळ्या घेतल्या तर एखाद्या वेळेस बॉडी सहन करते किंवा तेवढासा त्रास दिसून येत नाही कोणाला. पण अशा सतत वारंवार वरचेवर ह्या गोळ्या घेत राहिल्या तर याचे साईड इफेक्ट्स हे नक्कीच होतात. पूर्वीच्या काळी स्वच्छतेचा विषय होता. सॅनिटरी पॅड तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्यामुळं असं बाजूला राहणं किंवा स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जायच्या. परंतु आजकाल जग बदलतं आहे. स्वच्छतेच्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या जातात. सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतात. सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. तर अशा वेळी एवढी मोठा धोका पत्करून अशा गोळ्या घेणं हे नक्कीच चांगलं नाही आहे. सण हे आपल्या आनंदासाठी, सुखासाठी असतात. कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशा प्रकारे हे नक्कीच साजरे नाही केले पाहिजेत. प्रत्येक सण हा आपल्याला एक मेसेज देत असतो. तर हा गौरीचा सण म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान असतो. त्यामुळे आपण जर अशा
आपल्या घरातल्या स्त्रीला मान नाही दिला तर तो स्त्री शक्तीचा देखील मान ठरत नाही. आपल्या घरातल्या स्त्रीला आपण हे अशा चुकीच्या पद्धतीनं वागवणं बंद केलं तर तो खरा स्त्री शक्तीचा सन्मान ठरेल. त्यामुळं आरोग्यासाठी धोका पत्करण्यापेक्षा मानसिकता बदलणं हे केव्हाही चांगलं नाही. हा एक चांगला मेसेज ह्या स्त्री शक्तीचा सर्वांनी लक्षात ठेवावा आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गोळ्या घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या जवळच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घेतला पाहिजे. थँक्यू.